मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या तपासात सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक ऍक्टिव्ह झालेत। बीडच्या एसपी सोबत बैठकही झाली। तर ज्या वाल्मिक कराडवरून सुरेश धस धनंजय मुंडेंना टार्गेट करतायत तो वाल्मिक कराड सुरेश धसांचाही जवळचा होता असं धनंजय मुंडे म्हणाले। पाहूया। आमचा जिल्हा नेमकं काय गँग्स ऑफ सफेपूर। वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती। माझ्या जवळचे तर आहेतच। त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आहे। मंत्री धनंजय मुंडेंवर धुवाधार आरोप करून हल्लाबोल करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर मुंडेंनीही थेट पलटवार केला। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येवरून आका म्हणून ज्या वाल्मिक कराडकडे सुरेश धस बोट दाखवत आहेत त्याच वाल्मिक कराड सोबत सुरेश धस यांचीही जवळीक होती असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती। माझ्या जवळचे तर आहेतच। त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणाने चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे। त्यामुळे शासन कुणालाही पाठीशी घालत नाही। पण एखाद्याला आत्ता मलाही माहित नाही मी कधी एवढा मोठा झालो, पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखादा दिवस उजळत नसेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही। धनंजय मुंडेंचा राईट हँड असल्यानंच वाल्मिक कराडला संरक्षण मिळत असल्याचा आरोप विरोधकांचा आहे। विधानसभेतही जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर आणि सुरेश धसांनी वाल्मिक कराडसह मंत्री धनंजय मुंडेंनाही घेरलं। हे गँग ऑफ वासेपूरपेक्षा भयंकर आहे। आपण का आक्याचं नाव घेतलं नाही? आका कोण आहे तुम्हाला माहित नाही? बाकीचे छोटछोट्याच्या पेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे। मास्टर माइंड आणि ही जी आहेत ना ही फक्त ही वाल्मिक कराड आहे। मात्र राजकारणातून उठवण्यासाठी मीडिया ट्रायल सुरू असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला। माझं असं म्हणणं आहे की माध्यम जे आहेत माध्यमांनी शोध घ्यावा। माध्यमांनी सुद्धा फक्त माझ्यासारख्यालाच एकट्याला मीडिया ट्रायल करून ज्याचा की या कुठल्याही गोष्टीशी कसलाही संबंध नाही। आता या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो त्यांना, तर मला पूर्णपणानं समाजकारणातनं आणि राजकारणातनं उठवणं। सरपंच संतोष देशमुखांच्या निर्घुण हत्या प्रकरणात ज्याच्यावर आरोप होत आहेत त्या वाल्मिक कराड सोबतचे धनंजय मुंडेंचे नवनवे व्हिडिओ आणि फोटोही समोर येत आहेत। हा व्हिडिओ अंजली दमानी यांनी ट्विट केला असून धनंजय मुंडेंच्याच हातात पिस्तूल आहे आणि पिस्तूल उंचावताना मुंडे दिसत आहेत। दमानी यांनी ट्विट केलेला दुसऱ्या व्हिडिओत धनंजय मुंडे गाडी चालवत असून त्यांच्या शेजारी वाल्मिक कराड बसलेला आहे। हाच वाल्मिक कराड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप विरोधकांचा आहे। तर आरोपी माझ्या जवळचा असला तरी फाशी द्या असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग तो कुणी असो, कुणाच्याही कितीचंही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता। दुसरीकडे सरपंच हत्या प्रकरणाचा तपास सुरू झाला। मुख्यमंत्र्यांनी महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटीची घोषणा केली। त्यानंतर सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे आणि बीडचे एसपी नवनीत कावत केजमध्ये दाखल झाले। हत्या प्रकरणाच्या तपासावरून बैठकही झाली, त्यामुळे आका पकडला जाईल असा विश्वास सुरेश धस यांनी व्यक्त केलाय। मी जो आका म्हणतो तो आका सुटणार नाही। तो आका किती जरी पळाला तरी ते पकडला जाईल। भीती दहशत यांच्या आका बाका कोणाला कशालाच भेट नाही मी। तो प्रश्न नाही आहे बिलकुल। आकापर्यंत मी पोहोचलोय कारण आकाच्या शिवाय ही बाब होऊ शकत नाही। आका म्हणजे कोण सगळ्यांनी सांगितलेलं आहे ना।
त्याच्यामुळे आकाचं वारंवार नाव तरी कशाला घेऊ माझ्या तोंडाने. मी आकाच्या वरती अजून सरकलेलं नाही. ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन होईल, जर त्यांचं त्या मोठ्या आकाचं नाव आलं तर घेईल मी. सगळ्यात पहिली मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की SIT लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी. आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे. आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील. कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख. तो माझ्याबरोबर एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असं मला विश्वास आहे. बीडच्या सरपंचाच्या हत्येवरून सर्व पक्ष एकवटले. 28 तारखेला बीडमध्ये मूक मोर्चा निघणार आहे. त्याआधी बीडमध्ये बॅनर्स लागलेत. माणुसकीची हत्या, भव्य मूक मोर्चा असं या पोस्टरवर लिहिण्यात आलंय. त्यामुळे मोर्चा आधी वाल्मिक कराडला अटक होणार का, 2 दिवसात दिसेल. बीडहून महेंद्र मुधोळकरसह आनंद पांडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.